आम्ही चूर्णा झोनवरून निघालो आणि 3 तासांचा प्रवास करून गौरीसा या रिसॉर्टला पोहोचलो. खरं तर सातपुडाच्या जंगलाची चूर्णा आणि मढई अशी 2 टोकं आहेत, पण चूर्णावरून मढईला जाताना इटारसीच्या रस्त्यावरून फिरून जावे लागते. गौरीसा हे रिसॉर्ट अगदी तवा जलाशयाच्या काठावर वसलेले आहे. डिसेंबर महिना असल्यामुळे थंडीही खूप होती. आम्ही लगेच जेवून झोपलो. चूर्णा आणि मल्लपुरा झोन झाल्यानंतर मढई या झोनला आम्ही सफारीसाठी आलो. मढई झोनचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे सफारीला जाण्यासाठी डेन्वा नदी क्रॉस करून पलीकडे जावं लागतं. सगळी रिसॉर्ट्स नदीच्या अलीकडे आहेत आणि टायगर रिझर्व नदीच्या पलीकडे. फक्त फॉरेस्ट रेस्ट हाऊसच मढईला लागून आहे, पण ते सध्या बंदच आहे. डेन्वा ही मध्य प्रदेश राज्यातील धूपगडच्या आसपास उगम पावणारी नदी आहे. डेन्वा ही तवा नदीची उपनदी आहे, जी नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. गेटवरून आत शिरताच आम्हाला एक भलं मोठं रानडुक्कर दिसलं, पण त्याचा फोटो काही काढता आला नाही. आमचा असा विश्वास आहे की सफारीच्या सुरुवातीला जर रानडुक्कर दिसले तर त्या सफारीत तुम्हाला वाघ दिसतोच. मनोमन खुश होऊन आम्ही पुढे निघालो. सफारी सुरू झाल्यावर काही वेळातच आम्हाला इंडियन गौरचा कळप दिसला. त्यापैकी काहींचे छान फोटो काढता आले. मग आम्ही जंगलाच्या दुसऱ्या दिशेने जाण्यास निघालो. वाटेत आम्हाला 3-4 जिप्सी एका पाठोपाठ एक समोरून येताना दिसल्या. त्या एका वाघिणीची बराच वेळ वाट बघून ब्रेकफास्ट पॉइंटकडे निघाल्या होत्या. आम्ही त्या स्पॉटला जायला निघालो आणि तेवढ्यात आमचा गाईड ओरडला, टायगर. फायरलाईन वाघिणीची एक बछडी समोरच्या झुडपातून बाहेर पडत होती, डौलदार आणि सुंदर. आमच्या ड्रायव्हरने ती रस्त्यावर येण्याआधी गाडी रस्त्यावर तिच्या पुढे काढली, जेणेकरून आम्हाला ती व्यवस्थित दिसेल आणि तिलाही व्यवस्थित रस्ता मिळेल. ती छान पळत पळत पुढे येत होती. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार ती थोडी लाजरी असून सहज बाहेर पडत नाही, पण आम्हाला तिचे काही छान हेड ऑन शॉट्स मिळाले. बराच वेळ ती आमच्याबरोबर चालत राहिली. नंतर परत झुडपात शिरली. सातपुडाला एक चांगली गोष्ट बघायला मिळाली. इकडे जिप्सी ड्रायव्हर्समध्ये चांगली अंडरस्टँडिंग दिसली. वाघ किंवा कोणताही मोठा प्राणी दिसत असेल तर तो सगळ्या जिप्सींना दिसेल यासाठी काळजी घेतली जाते. थोड्या वेळाने पुन्हा ती झुडपातून बाहेर आली, पण यावेळी ती आमच्या पुढे होती आणि आम्ही तिच्या मागे. ती चालत चालत परत झुडपात दिसेनाशी झाली. तिला पुन्हा बघणं खरंच खूप आनंददायी होतं. आम्ही नाश्ता करण्यासाठी एका मिड पॉइंटला आलो. तिथे अजून काही जिप्सी आल्या होत्या. आम्ही आमचा नाश्ता केला आणि सभोवतालचा परिसर बघण्यासाठी निघालो. थोडं उतरून गेल्यावर एक झरा लागला. खूपच रमणीय परिसर होता तो. तिकडेच आम्हाला हा छोटूसा पक्षी दिसला. या पक्ष्याचं नाव आहे व्हाईट ब्रोड वॅकटेल. मराठीत याला परीट किंवा धोबी पक्षी म्हणतात. भारतात याच्या बऱ्याच प्रजाती पाहायला मिळतात. त्यापैकी व्हाईट ब्रोड वॅकटेल म्हणजेच पांढऱ्या भुवईचा धोबी ही सर्वात मोठी प्रजाती आहे. आपली शेपटी सारखी आपटण्याच्या त्याच्या लकबीमुळेच त्याला इंग्रजीत वॅकटेल हे नाव पडले.
आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तेवढ्यात आमच्या गाईडने सध्या भग्न अवस्थेत असलेले झिंझिनी महाल हे देऊळ दाखवले. हे काही 100 वर्षांपूर्वीचे जीर्ण मंदिर आहे. या मंदिरातील भग्नमूर्ती बाहेर एका झाडाखाली ठेवलेल्या दिसल्या. त्या मूर्ती कोणत्या देवांच्या होत्या हे काही ओळखता आले नाही. यावेळी आम्ही ती फायरलाईन टायग्रेसची बछडी ज्या दिशेने गेली होती त्या दिशेने निघालो. एका टी जंक्शनला आम्हाला एक जिप्सी उभी दिसली. त्यांच्या गाईडने हळूया असा इशारा केला. आम्ही तिथे जाऊन बघतो तर काय, रस्त्यात 3 बछडे चक्क वामकुक्षी घेत होते. आम्ही लगेच कॅमेरे काढले आणि फोटो घेतले. थोड्या वेळाने ते उठले आणि आमच्या विरुद्ध दिशेने चालू लागले. इतके डौलदार, इतके मादक. आम्ही पण त्यांच्या मागे मागे चालू लागलो. ते एकमेकांशी मस्ती करत नॉन टुरिझम झोनमध्ये निघून गेले आणि आम्ही त्यांचा निरोप घेऊन आमच्या परतीच्या वाटेला लागलो. सफारीची वेळ संपत आली होती. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत आम्हाला एक जिप्सी थांबलेली दिसली आणि त्यातील लोक झाडीच्या दिशेने बोट दाखवून काहीतरी बघत होते. तिथे पोचताच आम्हाला दिसले छान गुबगुबीत अस्वल वाळवीची वारुळे पोखरत उभे होते. आम्हाला बराच वेळ त्याचे छान दर्शन झाले. चालता चालता दिसतील ती वारुळे पोखरत ते चालले होते. मग झाडीत दिसेनासे झाले. ही आमच्या ट्रिपची शेवटची म्हणजेच 6वी सफारी होती. आम्ही आमच्या रिसॉर्टला पोचलो, आवराआवरी केली आणि डिनर करून भोपाळला जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल अरण्यलिपी.